राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला सुहास करेची अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी आज आपण दिवसभर पाहिली। आज मात्र सुहास करे अजून त्याला 3 षटके खूप चांगला खेळ खेळायचा आहे आपल्या संघाला जिंकण्यासाठी। तो सुहास करे आता मात्र खेळपट्टीमध्ये रवाना होता पाहायला दिसतो। तर विपक्ष पाहायला तर परत 11 संघामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच गोविंद गोरेसारखा चांगला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो, अप्रतिम खेळी करतो। त्यानंतर किशोर खरासारखा चांगला तडाखेबंद फलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतो। दोन्ही फलंदाज आणि दोन्ही संघ मात्र तुल्यबळ संघ आज मात्र एकमेकांविरोधात पाहायला मिळतात। त्यानंतर विनंती असेल नक्कीच या चालू सामन्यात समावेश करण्यासाठी आमचे मित्र आदरणीय सुनीलजी लांबोड साहेब यांना विनंती असेल आपण पुढची धुरा सांभाळायची। यस, थँक्यू सो मच जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष स्वागत करतोय। घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल हवेत मिस्टामिंग स्ट्रोक पकडला जातोय जेल आणि बॅट्समन बाद झालाय। या विकेटची किंमत किती होती पहा, प्रेक्षकांचा आक्रोश प्रतिसाद टाळ्या वाजून या विकेटसाठी इथे मात्र गोलंदाजाचं मनोबल वाढवलं जात आहे। बॉल चालला गोळीच्या वेगानं डुशम फोर रन्स। अतिशय दर्जेदार फटका। चार धावा आपल्याला पाहायला मिळाला। पाहूया या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज आता इथून मात्र तयार होईल। पहिल्या बॉलवरती जरूर विकेट मिळवली, त्यानंतरच्या बॉलवरती जर का आपण बघितलं तर चौकार आला। पाहूया यानंतरच्या पुढच्या बॉलवरती घडणार काय। चांगला बॉल, तितकाच चांगला फटका, तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात। मिड ऑफ रिजन मध्ये चांगली फिल्डिंग झाली आणि या बॉलवरती जर का आपण बघितलं तर एक धाव आपल्याला पाहायला मिळतीये। पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती 4 रन्स, तिसऱ्या बॉलवरती एक सिंगल आलेली आहे। जबरदस्त गोलंदाजी मार्क वरती रोहित अफलातून गोलंदाजी दाखवत असताना पाहूया दरम्यानचा पुढचा बॉल ओव्हर द विकेट ना रोहित तयार होतोय। या बॉलवरती घडणार काय। आणखीन एक चांगला बॉल लावली, अपील मध्ये उत्साह आपल्याला पाहायला मिळाला, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत। पंचांचा निर्णय अपीलला खारिज केले जात आहे आणि इथे मात्र डॉट बॉल आला। जरी चौकार आला असेल या ओव्हरमध्ये, परंतु चौकार आल्यानंतर काय कमालीचं कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं। गोलंदाज रोहितचा यंगस्टर आहे, जबरदस्त गोलंदाजी। यावेळेला देखील चांगला बॉल क्रॉस बॅटरने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये। एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती 1 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत। 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 6 धावा। 6 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचा बॉल या ओव्हर मधील, यावेळेला देखील चांगला बॉल, तितकाच चांगला फटका, परंतु तिथे तेवढंच चांगला आणि दर्जेदार क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात। आणि या बॉलवरती इथे जर का आपण बघितलं तर एकच धाव आपल्याला पाहायला मिळतीये। एका धावेच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्डवरती 7 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात
अजूनही जर का आपण बघितलं तर येणारे 12 बॉल बाकी आहेत आणि या 12 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जातील हे देखील इथून मात्र बघायचं आहे. चला नवीन गोलंदाज यस गोलंदाज आता गोलंदाज मार्क वरती ओव्हर नंबर 2 मध्ये आलाय गोलंदाज गोविंदा सध्या गोलंदाज मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोविंदाचा हा बॉल झोपून मारायचा होता तिथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये बॉलिंग स्वीप करायचं होतं परंतु या बॉलवरती एक रन्स आपल्याला पाहायला मिळतं. बॅटला बॉल ब्रश झाल्यानंतर इथे मात्र एक धाव आपल्याला पाहायला मिळते. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय या फलंदाजाला. 11 बॉल बाकी आहेत आणि 11 बॉल मध्ये एसके च्या बॅट मध्ये आता किती धावा येतील हे देखील बघायचं आहे. एसके देखील भन्नाट फॉर्म मध्ये त्याची बॅट देखील षटकार चौकारची भाषा इथे मात्र बोलत असताना आपण पाहिलंय. त्याने सुद्धा एक बाईक मोटरसायकल बाईक जिंकलेली आहे. या वेळेला पहा इथे आणखीन एक चांगला बॉल गोविंदा या देखील खेळाडूने एक मॅन ऑफ द मॅचचा किताब या स्पर्धेच्या अनुषंगाने खेळत असताना जिंकला. तोच गोविंदा सध्या दर्जेदार गोलंदाजी करत असताना या मॅच मध्ये प्रभावित करतोय गोविंदा आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. पाहूया पुढचा बॉल या बॉलवरती आता घडणार काय. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोविंदा निघालाय. फटका चांगला बॉल हवेत प्रोटेक्शन आहे पकडला जातोय शेल. आणखीन एक विकेट बॅट्समन एसके बॅक टू द पॅव्हिलियन. आज परेश 11 या संघाला मात्र प्रभावित केलं. काय खेळ दाखवलाय. बॅट्समन इथे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. न्यू बॅटर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे. रोहित दर्जेदार क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. आज परेश 11 हा संघ जर का आपण बघितला तर युवा खेळाडूला सोबत घेऊन एक चांगला आणि बहारदार खेळ दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वच यंगस्टर आहेत अंडर 24 चे सर्वच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि आज प्रभावित करतात आपल्या खेळाने. समोर कितीही मोठा संघ असू द्या परंतु आम्ही आमच्या प्रयत्नांच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला मात देऊ हाच इथे मात्र संघर्ष त्यांचा पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये अनेक युवा खेळाडू या टीम मध्ये आपण बघतो आणि प्रत्येक जण एक बेस्ट देण्याचा प्रयत्न करतोय. परेश 11 या टीमचं प्रतिनिधित्व करत असताना प्रत्येक खेळाडूने आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवलं. चांगली कॅप्टनशिप त्यांच्या टीमची आपल्याला पाहायला मिळते. कॅप्टन करत असताना एक चांगल्या खेळाडूंचा भरणा युवा खेळाडू त्यांच्या टीमच्या माध्यमातून एक चांगलं क्रिकेट खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज आता गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँड फलंदाज उभा आहे. या वेळेला वेगवान बॉल या बॉलचं प्रत्युत्तर नाही या बॅटरकडे. बॉल निघून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल आगीचे निकारे फेकतोय की काय हा गोलंदाजाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. काय गोलंदाजी गोविंदा मात्र प्रभावित करतोय. पहिल्या बॉलवरती जरूर सिंगल आपल्याला पाहायला मिळाले परंतु तदनंतरच्या पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला देखील स्ट्रोक ऑन साइडला खेळलाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग दुसऱ्या धावेचा मानस दाखवलाय. रनआउटची संधी होती परंतु संधी गमावली आणि आता 2 धावा कंप्लीट होत आहेत.
2 धावांच्या मदतीने आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 1.5 चेंडूचा खेळ संपल्यानंतर डबल डिजिट मध्ये 10 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतो. अजूनही 1 बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये शेवटचा बॉल हाताळण्यासाठी गोलंदाज इथून मात्र तयार होतोय. पाहूया या बॉलवरती आता घडणार काय, मोठा फटका येईल का? मोठ्या फटक्यांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. या वेळेला हा बॉल व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. एक्स्ट्रा रन्स देखील इथून मात्र टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. ICC नियम क्रमांक 22 उल्लंघन आपण बघितलं. फटका चांगला हेलिकॉप्टर अटेंड केला. गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न. बॉल तिथे मात्र बॉलच्या मागे एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटची संधी अतिघाई संकटांनी आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. यस डीजे आपण एकवीर मातेचं ऐकलत. आज मात्र कळंबोली नगरी या स्पर्धेच्या अनुषंगाने धनाने सोडली आहे. या स्पर्धेला काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक 2024 पर्व 5वा काय आयोजन आपल्याला पाहायला मिळतात. जिथे तिथे नजर जाईल तिथे तिथे प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. जमलेल्या सर्व प्रेक्षकांचा आम्ही या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. आता धावफलकावरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 6 बॉल बाकी आहेत आणि या 6 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जातील हे देखील बघायचंय. 13 धावा 13 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. चला बॅड लाईट चा सामना आपल्याला करावा लागेल. त्यामुळेच की काय जितकं फास्ट क्रिकेट परेश 11 टीम खेळता येईल तितकं फास्ट क्रिकेट आपण खेळायचं आहे. आता गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला ओव्हर नंबर 3 मध्ये तुषार जळे. तुषार आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाजी मार्क वरती. चला बॉलर तुषार वेळ कमी घ्या कारण या धावा वसूल करताना चेस करताना आपल्याला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. त्यामुळेच की काय फास्ट क्रिकेट आता इथून तुम्हाला खेळावं लागेल. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा निघालाय. दरम्यानचा ओव्हर नंबर 3 मधील पहिला बॉल घेऊन तुषार जळे. बॉल तयार. तुषार राऊंड विकेटनं तुषारचा पहिला बॉल हवेत. कॅच ड्रॉप झाली. कॅच शूटा बॉलर का दिल तुटा. आणि इथे मात्र जर का आपण बघितलं तर बॉलरचा पाठीचा कणा म्हणून फिल्डर कडे पाहिलं जातं परंतु फिल्डरची साथ इथे मात्र मिळत नसताना या बॉलरला पाहायला मिळते. गोलंदाज आता इथून मात्र पुन्हा एकदा तयार होईल. या दरम्यानचा मात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया हा बॉल आता इथून कशा रीतीने हाताळला जातो आहे. बॉल तयार झाला तुषार जळे. अजूनही 5 बॉल बाकी आहेत या पहिल्या डावातील. चला वेळ 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 कमी घ्या. वेळेचं महत्व त्या वर्तमानपत्राला विचारा कारण सकाळी 5 रुपयाने विकला जाणारा वर्तमानपत्र संध्याकाळी 5 रुपये किलोने रद्दीमध्ये विकला जातो. त्यामुळेच की काय वेळ एकदा निघून गेली तर ती वेळ पुन्हा एकदा येणार नाहीये. टाइम इज मनी असं म्हटलं जातं. जितका वेळ वाचवाल तितका तुमच्यासाठी चांगली बाब राहणार आहे. बॉल हवेत. मिस टायमिंग स्ट्रोक जेल होईल का. कॅचच्या मागे पुन्हा एकदा फिल्डर धावत होते परंतु कॅच ड्रॉप झाली. भरपूर चुका होत आहेत. याच एक धावा तुम्हाला वसूल करत असताना महागात पडतील.
एका एका धावेला भरपूर महत्व द्यावं लागेल, कारण आम्ही एका बॉलमध्ये एक धाव चेस करत असताना अनेक सामने पाहिलेले आहेत. त्यावेळेला समजतं एका धावेचं महत्व किती आहे. म्हणून एक एक धाव तुम्हाला आता वाचवावी लागेल या मॅच मध्ये. पाहूया आता बॅटिंग करणाऱ्या टीमला मोठ्या फटक्यांची गरज आहे. आता मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येतील का हे देखील बघायचं आहे. धावा कशाही येऊन द्या, धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. मोठे फटके मारू दे. आणि इथे मात्र मोठ्या फटक्यांचा प्रयत्न जरूर केला, परंतु बॉल हवेत पकडला जातोय झेल. आणि आता मात्र फिल्डर करत नाहीये चूक. बॅट्समन बाद. यस डीजे. श्लोक राजमाता अहिल्या देवी हो मानाचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी चषक आहे हो मानाचा. राजमाता अहिल्या देवी चषक आहे हो मानाचा, पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी चषक आहे हो मानाचा. थँक्यू. पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवी चषक आहे हो मानाचा. सुमधुर संगीत आपल्याला डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळाला. मानाचा नव्हे तर अभिमानाचा चषक आपल्याला पाहायला मिळतो आहे. तब्बल 5 वर्षांची परंपरा याही वर्षी मात्र चालू ठेवलेली आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चषक 2024. 15 धावा धावफलकावरती 4 गडी बाद. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेला फटका चांगला आहे. त्या रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4 येतोय चौकार. जमला सारा रिटनातून उभी राहिलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त आयोजन. यावेळेला फटका चांगला. वाव बाबा 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 कवरा मोठा यो छक्का. 6 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता हा बॅट्समन सुरुवातीला जर आला असता तर नक्कीच आणखीन षटकार चौकारांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला असता. जबरदस्त बॅटिंग. काय फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. बॅट्समन जागोच्या बॅटमंडम जगराज मात्र आज या मॅच मध्ये धुवाधार बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या प्रयत्नातून उभा राहिलेला संघ आणि आज मात्र आपल्या संघाला धाव्यांची गरज असताना त्या धावा त्यांच्या बॅटमॅनने येत आहेत. जबरदस्त बॅटिंग मिस्टर जगराज. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल. राऊंड विकेंड. गोलंदाज तयार. पहिल्या सत्रातील पहिल्या डावातील हा शेवटचा बॉल. बॉल तयार झाला. यावेळेला देखील चांगला बॉल खोलवर टप्प्याचा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि या बॉलवरती एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा 26 आणि विजयासाठी 18 बॉल आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत. परेश 11 या टीमला 27. आता मिळेल डीजे मास्टरला संधी. येऊ द्या एक सुमधुर संगीत. प्रेक्षक राजा जमला सारा. सामने क्रिकेटचे पाहायला आमचे भरत साहेब आहेत भारी. ओळखते त्यांना दुनिया सारी. आमचे भरत दादा आहेत भारी. ओळखते त्यांना दुनिया सारी. आयोजक मानाचा त्या हो भरत साहेबांचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी चषक आहे हो मानाचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवी. थँक्यू. आदरणीय सन्माननीय संघ आज मात्र जर का आपण बघितलं तर संग्राम सतीश धायगुडे पाटील हे आमचे सवंगडी आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस आहे.
त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आहे विजयदादा खांडावकर यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर भरत साहेबांच्या उपस्थितीमध्ये. संग्राम सतीश दायगोडे पाटील आज यांचा वाढदिवस आहे आणि त्यांना देखील आम्ही वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देतो आहे. वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा संग्राम. अठरा बॉल आणि 18 बॉल मध्ये आता धावा करायच्या आहेत. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. आदरणीय सन्माननीय होनमाने साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आहे. चला उद्याचे जेवढेही संघ आहेत ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय त्या सर्वांना कळकळीची विनंती आपण लॉट्स साठी यायचं आहे. सेकंड इनिंग मधील पहिला बॉल सेकंड इनिंग मधील पहिल्या बॉलवरती जरूर सिंगल आपल्याला पाहायला मिळाले परंतु या बॉलवरती जर का आपण बघितलं तर कोणत्या प्रकारची धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि इथे मात्र डॉट बॉल आला. या मॅच मध्ये आता रंगतदारपणा आपल्याला पाहायला मिळणार आहे यात मात्र मुळीच शंका नाहीये काय घडणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आपल्या गोलंदाजच्या मार्क वरती. या दरम्यानचा पुढचा बॉल लाईन चांगली आहे टप्पा चांगला अवे फॉर बॉडी या बॉलला ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी ओव्हर नंबर 1 मध्ये दाखवत असताना गोलंदाज चिंट्या शंकरजी होनमाने साहेब धनगर एकता समाज खारघर अध्यक्ष त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वाव 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 काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र लगातारचा तिसरा बॉल डॉट पहिल्या बॉलवर सिंगल दुसरा बॉल डॉट तिसरा बॉल डॉट आणि चौथा देखील बॉल डॉट बॉल आला. जिस गेंद पे कोई नंबर नहीं रहता उस गेंद को डॉट गेंद कहते हैं आणि इथे मात्र जबरदस्त गोलंदाजी चिंट्या प्रभावित करतोय. पुढचा बॉल चिंट्या तयार झाला ओव्हर द विकेंड. पाहूया या बॉलवरती घडणार काय. यावेळेला देखील बॅटच्या आतलीकडे बॅकअपला खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग आणि या बॉलवरती एक सिंगल प्राप्त झाली. पाहूया 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा धावफलकावरती. आता शेवटचा 1 बॉल बाकी आहे या ओव्हर मधील. पाहूया या बॉलवरती आता घडणार काय मोठा फटका येईल का.
की इथून मात्र डॉट बॉल की विकेट, काय नक्की घडणार तरी काय या बॉलवरती. बॉल तयार झाला ओव्हर द विकेटनं दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. यावेळीचा हा बॉल नेटकटचा अतिशय दर्जेदार क्लास दाखवणारा फटका. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाही, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. रन्स मिळतात 4. येतो आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर चषक ब्रँडेड चौकार. मानाने सन्मान केला जातो आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांचा या व्यासपीठावरती यथोचित मानाने सन्मान केला जातो. आता येणारे बॉल शिल्लकात 12 आणि 12 बॉल मध्ये 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावा, 21 धावा 12 चेंडू. काय घडणार, काय बिघडणार, कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार. 12ला 21 करायचे आहेत. 10.50च्या सरासरीने आता प्रति ओव्हर धावा काढायच्या आहेत. बॉलर गोलंदाजी मार्क वरती आलाय अविनाश. अविनाशचा पहिलाच बॉल, तिथे मात्र फिल्डर बॉलच्या मागे धावतात. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2च धावांवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतोय. पाहूया पुन्हा एकदा आता गोलंदाज तयार होईल. या बॉलवरती काय घडणार आहे पहा. जागो यांची कॅप्टनशिप, काय जबरदस्त कॅप्टनशिप आपल्याला पाहायला मिळते. मिस्टर जागो यांची खूप चांगली कॅप्टनशिप त्यांची आपल्याला पाहायला मिळते या मॅच मध्ये. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला देखील चांगला बॉल. पुन्हा एकदा बॉलच्या मागे फिल्डर धावतात. एक धाव कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न. रनआउटची संधी, रनआउटची संधी होती परंतु इथे मात्र संधी गमावली आणि 2 धावा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण आलंय. येणारे बॉल 10 आणि विजयासाठी धावा करायच्या आहे 17. 10 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बॉल आणि विजयासाठी 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. काय घडणार या मॅच मध्ये. जबरदस्त बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी पहा. इथे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा आणि प्रेक्षकांचा आम्ही पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होतोय. दरम्यानचा पुढचा बॉल अविनाश. या वेळेला फटका चांगला आहे. बॉल बॅकड्राव खेळलाय. लॉंग ऑन डिझर मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव कंप्लीट आणि एकाच धावेवरती आता संयम दाखवावा लागतोय. मागच्या बॉलवरती जो षटकार आला तो षटकार या मॅचला इतर मात्र कलाटणी देईल का हे देखील बघायचं. टाइमावर तो मोठा फटका आलाय. आता 8 बॉल मध्ये 10 करायचे आहेत. कोणता संघ फायनल मध्ये दाखल होणार हे आपल्याला येणाऱ्या काही क्षणामध्ये पाहायला मिळणार आहे. 8 बॉल मध्ये 10 धावांची गरज.
परेश 11 युवा खेळाडूला घेऊन संघ सध्या चांगलं क्रिकेट खेळतोय. जय आणि पराजयाच्या मध्ये जर का कोण उभा असेल तर त्याचं नाव आहे नितेश भोईर. जबरदस्त खेळ साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये, परंतु शेवटपर्यंत खेळपट्टीवरती टिकून त्याला राहावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतो अविनाश दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्यासाठी. बॉल तयार, चांगला बॉल तितकाच चांगला फटका. समोरच्या दिशेला फिल्डर आहेत. एक डाव कंप्लीट आणि पुन्हा एकदा एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. पिन ड्रॉप सायलेंट, शांततेचं वातावरण. कारण जिंकणार आहे कोण, कोण जिंकणार आहे सर्वांना प्रश्न पडला. या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हाला थोड्याच वेळात मिळणार आहे. समीकरण आलं येणारे बॉल 7 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 7 बॉल 9 धावा, 9 धावा 7 चेंडू. गोलंदाज तयार होतोय. सन्माननीय गोपाळजी कदम क्लासमेट आणि संदीपजी बिरकर मुंबई पोलीस साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम. 7 बॉल मध्ये 9. यावेळेला वेगवान बॉल, वेगवान बॉल. या वेगाचं उत्तर नाहीये बॅट्समन कडे. आणि आता येणारे बॉल 6 आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 9. काय घडणार आहे? 6 चेंडू आणि 9 धावांची गरज या मॅच मध्ये. चला, टाइमपास आता चालणार नाही. फास्ट क्रिकेट खेळावं लागेल, कारण बॅटिंग करणाऱ्या टीमला बॅड लाईटचा सामना करावा लागेल. कोणत्याही बॅड लाईटचं कोणत्याही प्रकारचं अपील आता स्वीकारलं जाणार नाही. सहा बॉल आणि 6 बॉल मध्ये धावा करायच्या आहेत 9. 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. या मॅच मध्ये काय घडणार आहे? गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आलाय. ज्या खेळाडूने आजचा दिवस धनाने सोडला तो सुवास करे. पुन्हा एकदा हिरो बनण्याची त्याला संधी आहे. आता तो हिरो बनेल का? गोलंदाज आता तयार होतोय सुवास करे. स्मॉल डायनामिक. बॉल हवेत पकडला जातोय झेल आणि बॅट्समन बाद झालाय. पहिल्या बॉल वरती विकेट मिळवली आहे. गोलंदाज सुवास करे, बॅट्समन बाद होतोय. चला, आता वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा. आता बॉल शिल्लक 5 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. 5 चेंडू धावा, 9 धावा 5 चेंडू. काय करणार आहे? नवीन फलंदाज आलाय किशोर. किशोर मैदानाच्या आतमध्ये आलेला. पाहूया किशोरच्या माध्यमातून आता कशा रीतीने खेळ दाखवला जाईल. परंतु सुवास करे काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. या पट्ट्याचे या वाघाने आजचा दिवस गाजवला. बॅटिंग करत असताना या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक झळकावलं, परंतु गोलंदाजी करत असताना देखील प्रभावित करतोय. ओ माय गॉड, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6-6 षटकार. कुठे होता सामना आणि कुठे आले मॅच. आता येणारे बॉल 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. 3 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस कराव्याच लागतील, कारण टॉस जिंकलेला संघाचं नाव आहे
रणजित कट्टे पाटील, डीजी जय मल्हार, स्मॅश 11 या संघाने टॉस जिंकला तर 3 धावा तुम्हाला विजयासाठी कंप्लीट कराव्याच लागतील. भीड़ में लगे तो उसे धक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का एक्का कहते हैं. या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेला कट होणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. डॉट बॉल. रुको जरा, पिक्चर अभी भी बाकी है. सुहास करे सांगतोय आम्ही सहजासहजी हार मानणाऱ्यातले नाही आहोत. 3 बॉल मध्ये 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रेक्षकाने मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही. वाव वाव वाव, काय गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इथे जर का आपण बघितलं अप्रतिम डिलिव्हरी आहे. आता 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. डू ऑर डाय मॅच, अभी नहीं तो कभी नहीं. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम. 2 बॉल मध्ये 3. दोन बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. फिल्डिंग करणारा संघ टॉस विन झाला म्हणूनच बॅटिंग करणाऱ्या टीमला आता या 3 धावा विजयासाठी कंप्लीट कराव्याच लागतील. गोलंदाज सुहास करे पुन्हा एकदा निघालाय ओव्हर द विकेंड. बॉल तयार झालाय. प्रेक्षकांची काळजाचा ठोका चुकवणारा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल आणि विजयासाठी 3 धावांची गरज. हृदयाची ठोके वाढवणारा सामना. दिलो की धडकने तेज करने वाला मुकाबला. 2 बॉल मध्ये 3 धावांची गरज. काय घडणार, कोणता संघ जिंकणार. बॉल तयार. अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आणि या बॉलवरती 1 धाव कंप्लीट झाली. एकाच धावेवरती संयम दाखवावा लागतोय. काय मॅच आलेली आहे. चला, पंचांवरती कोणत्याही प्रकारचा दबाव इथून मात्र टाकायचा नाहीये. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय आहे. 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. देऊया दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा. आता जे जाग्यावरती बसलेले प्रेक्षक उभे राहिलेत, जे उभे राहिलेले प्रेक्षक ते आता टाचेवरती उभे राहिलेत. आणि आता पाहूया 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज आहे. मॅच कोणताही संघ जिंकेल, कोणीही आतमध्ये यायचं नाहीये जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत. 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. देऊया दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. पंचांनी डिक्लेअर केल्याशिवाय कोणीही मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही. 1 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची गरज. देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. बॉल तयार. यावेळचा हा बॉल 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि सामना जिंकलाय. परेश 11 या टीमनं अभिनंदन. वेल प्लेड. आदरणीय सन्माननीय गोपालजी कदम साहेबांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. आमचे भरत साहेबांचे क्लासमेट आहेत.